विद्यार्थी मित्र हो नमस्कार. सर्वप्रथम जगू आनंदे शिकू आनंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण सर्वजण लवकरच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ज्या हिवाळी परीक्षा असतात, त्याचबरोबर उन्हाळी परीक्षा असतात, त्या परीक्षांना सामोरे जाणार आहात. आणि या परीक्षांच्या अगोदर आपणा सर्वांना ऑनलाईन स्वाध्याय सबमिशन करायचे असतात किंवा पारंपरिक पद्धतीनं स्वाध्याय लिहून आपल्या विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रावर ते स्वाध्याय जमा करायचे असतात. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वजण विद्यापीठाचे ज्याला आपण होम असाइनमेंट्स म्हणतो, गृहपाठ म्हणतो, स्वाध्याय म्हणतो, त्या स्वाध्यायातील तसेच विद्यापीठाची जी हिवाळी परीक्षा होते, त्यानंतर उन्हाळी परीक्षा होते, या परीक्षेमध्ये 10 गुणांच्या प्रश्नाचं उत्तर किती लिहायचं, किती पानावर लिहायचं, कसं लिहायचं, त्याचबरोबर 5 गुणांच्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं, किती पानावर लिहायचं, त्याचबरोबर MCQ जे प्रश्न असतात होम असाइनमेंटमध्ये ते प्रश्न कसे लिहायचे, या सर्वांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महत्त्वपूर्ण अशी माहिती प्रत्यक्ष उदाहरणासह जाणून घेणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे जे सर्व अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहेत, ज्यांना 30 गुणांचा होम असाइनमेंट असतो, 15 गुणांचा होम असाइनमेंट असतो, त्याचबरोबर विद्यापीठाची परीक्षा असते जी की 70 गुणांची असते, काहींची 35 गुणांची असते, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि आपण आजच जर का या चॅनलला हा व्हिडिओ पाहत असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बटन ऑन करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळत जातील. हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच जरूर पाठवा. आपण बघूया की आपल्याला होम असाइनमेंट्स पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जे तुमच्या स्टुडंट लॉग इनमधून जे पेज येतं, ज्याला आपण आन्सर बुक म्हणतो, बुकलेट म्हणतो, तर ती या स्वरूपाची असते जी स्क्रीनवर तुम्ही पाहताय. या ठिकाणी सुरुवातीला तुमच्या अभ्यासक्रमाचं नाव असतं, म्हणजे थोडक्यामध्ये हा सगळ्या छापील मजकूर असतो. या ठिकाणी फक्त तुम्हाला दिनांक जो दिसतोय 12/3/25 आणि नंबर ऑफ पेजेस, म्हणजे होम असाइनमेंटसाठी तुम्ही पेज किती यूज केले त्या 6 पानांची तुम्ही तिथं संख्या लिहिणं आणि दिनांक लिहिणं, ज्या दिवशी तुम्ही सबमिट करताय ते लिहिणं गरजेचं असतं. बाकीची जी माहिती ती खरं तर हा व्हिडिओ मागील काही दिवसापूर्वीच आहे, परंतु सध्या देखील तुमचा हाच पॅटर्न आहे, म्हणून मी खास हा व्हिडिओ आणि हाच उत्तर पुस्तिका खास तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. आपण बघूया की या ठिकाणी 10 गुणांचा जो प्रश्न असतो तो कशा पद्धतीनं तुम्हाला लिहायचा असतो. या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये स्टुडंट सिग्नेचर म्हणून असतं, तिथं तुम्ही तुमची सही करणं गरजेचं असतं. आता आपण बघूया की आपल्या होम असाइनमेंटचे प्रामुख्यानं 2 भाग असतात. एक असतो HO1 म्हणजेच होम असाइनमेंट पार्ट 1, त्याला आपण गृहपाठ 1 असं म्हणतो. तर त्या ठिकाणचा प्रश्न आहे पहा. पहिला प्रश्न जो असतो तो एकूण 10 गुणांचा असतो आणि असाच प्रश्न तुमच्या विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेच्या त्याचबरोबर उन्हाळी परीक्षेच्या विद्यापीठ परीक्षेमध्ये देखील तो 10 गुणांचा तुम्हाला प्रश्न असू शकतो. म्हणजे याच्यापेक्षा वेगळा प्रश्न असणार हे लक्षात घ्या. फक्त इथं उदाहरणादाखल आपण बघतोय. आता शैक्षणिक व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा, हा प्रश्न तुम्हाला 10 गुणांसाठी. त्यामुळे याचं उत्तर लिहित असताना अगदी सुरुवातीच्या 3 ओळीमध्ये त्या प्रश्नाचा अर्थ स्पष्ट केलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की मार्क्स जर का छान मिळवायचे असतील तर त्यासाठी आपण आपल्या उत्तरामध्ये जास्तीत जास्त चांगल्या आकृत्या वापरणं गरजेचं असतं. आता हा प्रश्न 10 गुणांसाठी, त्यामुळे या प्रश्नाच्या उत्तरामध्ये एकूण 9 वैशिष्ट्य आकृतीच्या रूपानं सांगितलेली आहेत. खरं तर ही आकृती वापरल्यामुळं या स्वाध्यायाच्या उत्तराला, या स्वाध्यायाच्या प्रभावकारकतेला अधिक जास्त महत्त्व प्राप्त होतं. त्यामुळे तुम्ही या सर्कलमध्ये काढली त्यानुसार आकृती काढू शकता किंवा याच्यापेक्षा जे वेगळे डायग्रामचे प्रकार असतात त्याद्वारे सुद्धा तुम्ही हे 10 मुद्दे आकृतीच्या रूपाने इथं लिहू शकता. आता आपण बघूया की या ठिकाणी हे जे काही मुद्दे लिहिलेले आहेत, शैक्षणिक व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये, त्यामध्ये लवचिकता, कार्यकुशलता, त्याचबरोबर प्रगमनशीलता. आता मी प्रत्येक मुद्दा काही एक्सप्लेन करत बसणार नाही आहे, परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या या विद्यापीठाच्या होम असाइनमेंटमध्ये तसेच विद्यापीठाची जी प्रश्नपत्रिका असते, उत्तर पुस्तिका सोडवत असताना तुम्हाला त्यासाठी पुरवणी दिली जात नाही विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये. त्यामुळे तुम्ही 10 गुणांच्या प्रश्नाचं उत्तर फक्त आणि फक्त 2 पेजेसमध्येच लिहिणं गरजेचं असतं. ते 2 पेजेसमध्ये लिहिलं तरच तुम्ही सगळे प्रश्न सोडवू शकणार असता, याची तुम्ही दक्षता घ्या. त्यामुळं प्रत्येक मुद्द्याचं साधारणतः 3 ते 4 ओळीमध्ये एकदम उत्तम प्रकारे प्रभावीरित्या या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. तुम्ही वाचून घ्या, कारण या आजच्या PDF लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. त्याचीसुद्धा तुम्ही ती प्रिंट घेऊन सविस्तरपणे बघू शकता. परंतु मी जे सांगतोय ते मात्र तुम्ही खूप सिरियसली समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमची उत्तरं खूप छानपैकी लिहिता येतील. आता आपलं उत्तर पुढच्या पानावर सुद्धा आहे, त्यामुळे या ठिकाणी PTO लिहिलं, याचा अर्थ पुढच्या पानावर पहा. आणि पुढच्या पानावर लिहित असताना तिथं क्वेश्चन 1 कंटिन्यू हे देखील आपण लिहिणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी
एकूण उजव्या कोपऱ्यामध्ये पेज 2 ऑफ 6 म्हणजे 6 पैकी हे पेज क्रमांक 2 आहे. या ठिकाणी तुम्ही बघितलं तर इथं तुम्ही असाइनमेंटमध्ये पेज 1 ऑफ 6 6 पैकी हे पहिलं पान आहे. आता आपण या ठिकाणी बघितलं की एकूण आपला 10 गुणांचा प्रश्न होता. या ठिकाणी तुम्हाला 9 मुद्दे लिहिलेले दिसतील. खरं तर इथं एक 10वा मुद्दा एक लिहिणं गरजेचं होतं, परंतु तो काही कारणामुळे राहिला असं समजा. परंतु तुम्ही उत्तर लिहित असताना मात्र एका मुद्द्यासाठी 1 गुण हे तत्व लक्षात घेऊन तुम्ही तेवढे मुद्दे लिहिणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी यांनी हा जो स्वाध्याय पूर्ण केला आहे तो खरं तर 3ऱ्या पेजवर गेला आहे. तो वास्तविक पाहता विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये 3ऱ्या पेजवर जाता कामा नये. कारण होम असाइनमेंटला काय असतं की तुम्ही एखादं दुसरं पान जास्त लिहू शकता, कारण इथं तुम्हाला पान जास्त प्रिंट घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. परंतु विद्यापीठ परीक्षेमध्ये मात्र तुम्हाला एकूण 20च पेजेस उपलब्ध असतात. 20 पैकी 2 पानं लिहिलेली असतात. त्यामुळं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही हे 10 गुणांच्या 2च पानावर लिहिणं गरजेचं असतं. आता आपण बघितलं की हा 10 गुणांच्या प्रश्नाचं उत्तर कसं या ठिकाणी छानपैकी लिहिलेलं आहे. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. दुसरा प्रश्न आहे, शैक्षणिक प्रशासनाचे स्वरूप स्पष्ट करा. आता दुसरा जो प्रश्न असतो होम असाइनमेंटमधला तो फक्त आणि फक्त 5 गुणांचा असतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकाच पेजवर लिहिणं गरजेचं असतं. आणि स्वाध्यायामध्ये लिहिता असताना सुद्धा कदाचित थोडंसं जास्त झालं तरी चालू शकतं. तर या ठिकाणी आपण बघूया की शैक्षणिक प्रशासनाचे स्वरूप बघा कसं सांगितलं. सुरुवातीला 3 ओळीमध्ये 4 ओळीमध्ये शैक्षणिक प्रशासन कशाला म्हणायचं ते या ठिकाणी खूप छानपैकी स्पष्ट केलेलं आहे. स्वरूपाचे पैलू पहा, विविध पैलू निर्मिती, नाना फाणा तोटा, सामाजिक उपक्रम, शैक्षणिक प्रशासन एक कला, त्याचबरोबर सामान्य प्रशासनापेक्षा वेगळे. म्हणजे एकाच पेजमध्ये 5 गुणांचं उत्तर अगदी उत्तम प्रकारे कसं लिहिता येतं याचा हा एक उत्कृष्ट नमुना म्हणून तुम्ही या प्रश्नाकडे बघू शकता. म्हणजे 5 गुण आहेत, त्यासाठी 5 मुद्दे लिहिले. प्रत्येक मुद्द्याला अंडरलाईन केलेलं आहे. मुख्य मुद्द्यासाठी ब्लॅक पेन यूज केलेला आहे. तुम्ही ब्लॅक पेन यूज करा न करा, परंतु त्याला अंडरलाईन करणं, ते सहजपणे नजरेत भरेल अशा पद्धतीनं मांडणं हे मात्र खूप गरजेचं आहे. हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. याच्यानंतर प्रश्न 3रा जो आहे तो देखील 5 गुणांचाच आहे. शैक्षणिक नेतृत्वाची गरज स्पष्ट करा. त्या ठिकाणी नेतृत्व म्हणजे काय सांगितलेलं आहे आणि गरज दर्शक जे 5 मुद्दे ते 5 मुद्दे पुढे एक्सप्लेन केलेले आहेत. शिक्षक एक समूह, शैक्षणिक संस्थांच्या विकासासाठी, कामाच्या दर्जात सुधारणा करण्यासाठी, 4 शिक्षणाची ध्येय व उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि 5 मार्गदर्शन व प्रेरणेसाठी आणि 6 मानवी स्वभाव गरजेसाठी. आता या ठिकाणी बघा 6वा मुद्दा लिहिला नसता तरी चाललं असतं, कारण आपला फक्त प्रश्न 5 गुणांचा आहे. त्यामुळे आपण तिथं 5च मुद्दे लिहिणं गरजेचं होतं. जसं की पहिल्या प्रश्नामध्ये 10 मुद्दे लिहायला पाहिजे होते, परंतु तिथं त्यांनी 9च मुद्दे लिहिलेले आहेत. त्यामुळे कदाचित इकडचा एक मुद्दा तिथं वाढला असता तर तिथं 10 पैकी 9 9.5 मार्क पडले असते आणि या ठिकाणी मात्र 5 पैकी 5 पडतील किंवा 4.5 पडतील. परंतु 6वा मुद्दा लिहिणं हे आपला विनाकारण वेळ घालवण्यासारखं आहे. त्यामुळं अनावश्यक ठिकाणी अनावश्यक लेखन आपण टाळूया आणि आवश्यक ठिकाणी मात्र हमखासपणे लिहिण्याचा प्रयत्न करूया. पहिला प्रश्न झाला 10 गुणांचा, दुसरा 5 गुणांचा, तिसरा 5 गुणांचा, हे झालं 20 गुणांचं. आणि आपल्या होम असाइनमेंटचा गृहपाठ 2 नावाचा जो प्रकार आहे HA2, त्यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं 10 ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न लिहायचे असतात. तर ते प्रश्न लिहित असताना सुद्धा पहा कसे लिहायचे की काही विद्यार्थी काय करतात की रिकाम्या जागेतल्या फक्त बरोबर उत्तराचा पर्याय लिहितात आणि तिथं थांबतात. वास्तविक पाहता तसं लिहायला नको आहे. तर आपण त्या प्रश्नाचं उत्तर हे पूर्ण वाक्यात लिहावं आणि उत्तराचा जो पर्याय असतो या ठिकाणी अंडरलाईन केलेलं, अधोरेखित केलेलं जे तुम्हाला दिसतंय वरील सर्व, वैयक्तिक संघर्ष, शिक्षक, परीक्षा आणि तपासणी, या बरोबर उत्तराला देखील तुम्ही हायलाईट करा, जेणेकरून तपासणाऱ्याचे ते सहजपणे नजरेस पडेल आणि तुमचं उत्तर हे जास्तीत जास्त परिणामकारक, प्रभावी वाटेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळतील. अशा पद्धतीनं तुम्ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरं, ज्याला आपण MCQ टाईप प्रश्न म्हणतो, ते खूप उत्तम प्रकारे, त्यात कसल्याही प्रकारची चूक होणार नाही. विशेषतः उत्तराचा जो पर्याय असतो, वैयक्तिक संघर्ष, शिक्षक, काही वेळेला विद्यार्थी काय करतात माहिती आहे का की शिक्षक या शब्दाच्या ऐवजी शिक्षण हा शब्द गडबडीमध्ये लिहून जातात आणि मग असं झालं रे झालं की काय होतं की तुमचा हातचा जो एक मार्क होतो हक्काचा, तो तुमचा मार्क जाण्याची शक्यता असते. त्यामुळं वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरं लिहित असताना त्यामध्ये कसल्याही प्रकारची चूक होणार नाही. शब्दामध्ये, अक्षरामध्ये, अंकामध्ये याची तुम्ही सर्वांनी खूप काय म्हणूया की अगदी ज्याला आपण डोळ्यात तेल घालून काळजी घेणं म्हणतो किंवा खूप त्याचा हे करणं की माझ्याकडून तो पर्यायाचं उत्तर चुकणारच नाही, हे तुम्ही करायला पाहिजे. आता तुमच्या स्वाध्यायामध्ये 2 प्रकार असतात. एखाद्या विषयाचं, बहुतेक विषयांचे स्वाध्याय हे तुमचे जो पेपर 4 क्रेडिटचा असतो, त्या 4 क्रेडिटचा पेपर हा तुम्हाला 30 गुणांचे होम असाइनमेंट असतात आणि जो पेपर 2 क्रेडिटचा असतो त्या 2 क्रेडिटसाठी मात्र तुम्हाला फक्त 15 गुणांची होम असाइनमेंट असते.
तर ती होम असाइनमेंट कशी पूर्ण करायची ते आपण बघूया. की या ठिकाणी हे जे सुरुवातीची माहिती तुमची असणार आहे, तुमचं नाव असणार आहे, तुमचा PRN नंबर असणार आहे, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, तुमचा मेल ID, तर तुम्ही तो त्या ठिकाणी तुम्हाला छापील स्वरूपामध्ये मिळेल. आता यामध्ये किती लिहिलेत पहा, दिनांक कधी सबमिट केलेला आहे 12/3/2025, नंबर ऑफ पेजेस किती आहेत 4. आता बघूया आपण यांनी हा स्वाध्याय कसा उत्तम प्रकारे सोडवलेला आहे. हा 15 गुणांचा स्वाध्याय आहे. ग्रंथालयातील विविध विभाग स्पष्ट करा. आता हे उत्तर म्हणजे मी याला आयडियल उत्तर मानेल. मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला की प्रश्नाचं उत्तर लिहित असताना सुरुवातीला प्रास्ताविक हा न शब्द लिहिता त्या प्रश्नाचं शीर्षक प्रास्ताविकाच्या रूपामध्ये लिहा. जसं की या ठिकाणी ग्रंथालय हा शब्द लिहिलेला आहे आणि त्यातनं तपासणाऱ्याला कळतं की 2पैकी विद्यार्थ्यांना किंवा 4-5 पैकी कुठला प्रश्न निवडला हे प्रश्नपत्रिका हातात न घेता मला कळतं, म्हणून मी याला आयडियल उत्तर म्हणतोय. तर या ठिकाणी ग्रंथालयाचे विभाग सांगत असताना सुरुवातीला ग्रंथालयाविषयी रंगनाथन यांनी काय म्हटलेलं आहे ती त्याची महत्त्वाची माहिती दिलेली आणि ग्रंथालयाचं महत्त्व अगदी 5 ओळीमध्ये उत्तम प्रकारे स्पष्ट केलेलं आहे. खरं तर वास्तविक पाहता आपल्याला ते ग्रंथालयाविषयी विचारलेलं नाही आहे, परंतु आपलं उत्तर अधिकाधिक परिणामकारक व्हावं, अधिकाधिक प्रभावी व्हावं, त्यामुळं आपण तो प्रश्नाचा जो काही मुख्य भाग आहे ज्याला आपण कीवर्ड्स म्हणतो ते स्पष्ट करणं गरजेचं असतं. आता ग्रंथालयाचे विभाग कुठले पहा की एकूण 10 विभाग आहेत. ते यांनी जो काही स्वाध्याय लिहिला आहे ते आपण मॅडमचे मनपूर्वक आभार मानूया की त्यांनी अगदी उत्तम प्रकारे पुस्तकाचा डायग्राम काढलेला आहे. कारण पुस्तक हा ग्रंथालयाचा आत्मा, ग्रंथ अधिक आलय म्हणजेच ग्रंथांचं घर म्हणतो त्या ठिकाणी, त्यामुळे त्यांनी पुस्तकाची आकृती काढलेली, छानपैकी चित्र काढलेलं आहे आणि जे 10 विभाग आहेत त्या 10 विभागासाठी सुंदर अशी आकृती काढलेली. म्हणजे आपलं उत्तर लिहित असताना आपण प्रभावी आकृत्या कसा काढल्या पाहिजेत याचा एक वस्तुपाठ, याचं एक आदर्श उदाहरण तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून, या होम असाइनमेंटच्या माध्यमातून मिळणार आहे. आता या ठिकाणी हे जे 10 मुद्दे आहेत पहा, ते 10 मुद्दे खूप उत्तमरित्या या ठिकाणी स्पष्ट केलेले आहेत. 3, 4, 5, 6 तुम्ही बघू शकता स्क्रीनवर, 7, 8, 9 आणि 10. आता या ठिकाणी यांच्याकडून एक चूक काय झालेली माहिती आहे का, की खरं तर हा प्रश्नाचं उत्तर 2च पेजेसमध्ये बसणं गरजेचं होतं, परंतु या ठिकाणी यांनी काही ठिकाणी उत्तराचं अनावश्यक जास्त स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि हे जास्त स्पष्टीकरण लिहिणं आपल्याला परीक्षेतील उत्तर पुस्तिकेच्या पानांच्या दृष्टीनं आणि आपल्याला जो काही लिहायला वेळ लागतो त्या वेळेच्या आणि कष्टाच्या दृष्टीनं परवडणार नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला सूचना सांगेल ती लक्षात ठेवा की विद्यापीठ परीक्षेमध्ये मात्र तुम्ही हे 10 मार्काच्या प्रश्नाचं उत्तर फक्त आणि फक्त 2च पेजमध्ये लिहायचं आहे, जेणेकरून आपलं उत्तर अधिक परिणामकारक होईल, प्रभावी होईल आणि आपण सर्व प्रश्न आपल्या त्या 18 पेजेसमध्ये सोडवू शकू. याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. हे खरं तर जी होम असाइनमेंट तुम्हाला दाखवतो ती गृहपाठाची, ती आपल्यालाही जास्त पेजेस उपलब्ध होतात म्हणून कदाचित यांनी ती जास्त 3 पानावर लिहिली असतील. हा झाला 10 गुणांचा प्रश्न. आता आपण बघूया की 5 गुणांच्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं. प्रश्न आहे पहा, इन्फ्लिबनेटचे उद्देश लिहा. आता त्यांनी काय केलं की सुरुवातीला इन्फ्लिबनेट हे काय आहे, त्याचा फुल फॉर्म काय असतो, ते कधी सुरू झालं, हे अगदी 4 ओळीमध्ये खूप उत्तम प्रकारे स्पष्ट केलेलं आहे. आता इन्फ्लिबनेटचे उद्देश हा प्रश्न आहे 5 गुणांसाठी, त्यामुळे याचे 5 मुद्दे लिहिले तरी त्याच्यासाठी आपल्याला ते मोर दॅन सफिशियंट म्हणजे गरजेपुरतं आपलं ते उत्तर असणार. यांनी बघूया किती लिहिले ते 1, 2, 3, 4 आणि 5. खरं तर यांनी 7 मुद्दे लिहिलेले आहेत, परंतु या ठिकाणी 7 मुद्दे लिहिण्याची आवश्यकता नाही आहे. म्हणजे मी उत्तर लिहित असताना कुठं आपलं उत्तर जास्त होतं, आपण कुठे कमी पडतो याची सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या होम असाइनमेंट्स पूर्ण करत असताना, त्याचबरोबर विद्यापीठाच्या हिवाळी आणि उन्हाळी परीक्षा पूर्ण करत असताना आपण आपली उत्तरं परिणामकारकरित्या, प्रभावीरित्या कसं लिहू शकतो याचा एक आदर्श वस्तुपाठ तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. तुम्ही निश्चितपणे या व्हिडिओचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करून घ्या आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला स्वाध्याय लेखनाच्या दृष्टीनं, त्याचबरोबर विद्यापीठ परीक्षेच्या दृष्टीनं कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि आपण यानंतर पुढे परीक्षेच्या संदर्भातले आणखी असेच काही महत्त्वपूर्ण व्हिडिओ खास तुम्हा सर्वांसाठी घेऊन येणार आहोत. त्यामुळे तुम्ही हे चॅनल आणखी लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी बंधू भगिनीपर्यंत पाठवा. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच.